पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, किती कॉल केलेस आतापर्यंत? तो घरीच येतोय मी. मला कळतंय तुझ्या पहिल्या संक्रांतीचा उत्साह. येतोय मी. नंदी, अगं ते हे तू किती मध्ये होतीस ना, गाड्या येतात जातात म्हणून तुला इथे घेतलं. काय आणि किती वेळ? जा ना आतमध्ये बस. काय 5 मिनिटं सांगितली होती ना त्यांनी, 4 मिनिटं तू इथे रडण्यात घालवली. चल आत चढ आणि तो सीट नंबर वगैरे बघ. साडी सांभाळ. आनंदी, सीट नंबर बघ ना. बरोबर आहे ना? काय सीट नंबर? 4. हा, बस बस बस. सीट जरा मागे पुढे करून बघ. व्यवस्थित आहे ना? नको ग रडू आता, बास. अगं मी आहे ना इथे. मी घेईन राघवची काळजी. स्वतःची पण काळजी घे रमाताई. आनंदी, एकदा का तू गावाला गेलीस ना की तू परत कशी येणार नाही हे मी बघेन. टाटा. आनंदी. अरे राघवा, काय? अरे कुठे होतास बाळा तू? अरे ते आनंदी फोन करून करून थकली तुला. माझी अर्जंट मीटिंग होती, काय करणार? फोन का कट करायचास? अरे मला तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तिला कॉल बॅक पण नाही केला मी. आणि संध्याकाळी मी येईन लवकर. मी वर्षाला सांगितलं होतं ना. अरे दादा, पण तुझ्या सरप्राईज मुळे सगळा गोंधळ झालाय. काय गोंधळ झाला? आनंदी कुठे आहे? ती गावाला गेलीये. काय? हो, अरे गावावरून फोन आला, आबांची तब्येत बिघडली म्हणून ती तुला फोन करत होती. मग निघाली एकटीच कोकणात. आबा, मी निघालय. हा, पोचतय. काय गो आनंदी, खय निघालास? टक्या टक्या. आबा 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 काय? आता काय तुका आबांची आठवण राहुली नाही वाटत आनंदी? मी असं म्हणान ठीक आ, नाही तर कोणी आबांकडे बघितलं नसता. तुझं तर हल्ली फोन पण नाही गो. असं करतात काय गो आनंदी? बरं, संक्रांत झाली काय? टक्या, तुझं काय चाललं? मला सांग, आबा काय असत? आबांकडे ते फोन. गो आनंदी, नंतर बोल गो आबांची. आधी मी सांगता येत आहे, आज मी ना 15 पतंग
टक्या तुझं काय चाललं हा घरात काय हा तुझं काय चाललं हा आबा काय असं टक्या हे काय समोर तसत आबा दादा तुमच्या लेकीचा फोन असा हल्ली तुझ्या बाच्यावर जीव नाही राहिलो वाटता ए कपडे खोळ्या इकडे हॅलो आनंदी आबा बोल गो बाय कशी हा तुमची तब्येत बरी असा ना अगो माका काय झाला मी अगदी ठणठणीत असय याचा टग्यात तिळाचे लाडू आणले ना ते खाल्लंय आणि पतंगी घेऊन बसलो ती बघतोय काय बोलताय तुम्ही काय गो काय झाला आबा तुम्ही नक्की बरे असं ना अगो आता ह्यो तुझ्या वांगडा बोलतोय माका काय धाड भरली आबा तुम्ही आजारी नाही पडलास तुमका काही त्रास आजारी अगो कोणी सांगलंय तुका विशिक पडलंय म्हणा अगो चांगलो ठणठणीत असय काय होतंय रे तिचा फोन बिझी लागतोय कोणीतरी फोन उचला रे आबांना फोन लावून बघतो थांब उचलत नाही का आबा पण त्यांचा सुद्धा फोन बिझी लागतोय अरे देवा तेच आजारी आहे ना सगळी धावपळ चालू असेल तिकडे ही फक्त एकदा कुठे आहे हे कळलं ना मला बस फोन नाही लागत एकदा हिने उचलायला पाहिजे फक्त फोन नाही 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 माझंच चुकलं मी जायला हवं होतं आनंदी बरोबर तू जातच होतीस ग बाळा तीच नाही म्हणाली ती लाख नाही म्हणेल मी ना तिला पाठवायलाच नको होतं वर्षा Sorry, प्लीज दादा. शांत हो तू शांत हो जरा माझ्यासाठी आता महत्वाचं आहे की तिथली परिस्थिती काय हे एकदा कळलं ना की बस आबांची तब्येत कशी आहे हेच मला समजत नाहीये ही कुठपर्यंत पोहोचली हेच मला कळत नाहीये माझीच चूक झाली 2 मिनिटं मी तिच्याशी बोललो असतो ना काय बिघडलं असतं एवढा लांबचा प्रवास रात्रीचा प्रवास कधी इतका लांबचा प्रवास हिने केलेला नाहीये आणि आता निघाली एकटी कसा त्रास होतोय रे तुला आनंदी गावी जाण्याचा आबांच्या आजारी पडण्याचा राघव तुझी माझ्यासाठी असलेली तळमळ संपत चाललीये का रे आनंदीसाठी तळमळतोयस तू इतकं कधीपासून प्रेम उफाळून आलं तिच्यासाठी इतका कधी रमलास तू तिच्यात की तुला इतका त्रास होतोय ठीक आहे तुला त्रास होतोय आज रडशील उद्या रडशील 4-5 दिवस रडशील एक दिवस तर विसरशील ना तिला राघव ते मी नाहीये ती रमा नाहीये तुझी जिच्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवशील आबा माईनेच फोन केल्याने होतो अगो ता कसा करीत फोन त्याचा दिवसभर आकडे फिरतात पण नाही पण असं कसं म्हणजे मी काय खोटा बोलतोय काय अगो आनंदी ऐक आता मी तुझ्या वांगडा यो बोलतोय ऐसर यो टगो पतंगी दाखवता ती पतंगी बघतोय आणि तू म्हणतस मी आजारी पडलोय म्हणा अगो कोणीतरी मस्करी केल्या नसात आबा नक्की ना खरं बोलताय ना होय गो माझे बाय आनंदी आबांची काय काळजी घेऊ नको आबांनी औषध नाही खाल्ली ना तर नाक दाबून औषध भरवतलंय हे गप्रवशीत आता आधी त्याच्या काळजी लागली आणि मध्ये तुका मस्करी सुचता हॅलो गो आनंदी हा ह्या बघ माका काही एक झालेला नाही पण काय गो आनंदी तू असा कसा काय निघालास घरातून एकदम खुळ्यासारख्या दादू एकटा अगो सणासुदीचे दिवस थैसून निघूच्या आधी एकदा फोन करून खात्री तरी करून घेऊची होती माका खराच बरा नाही की काय ता बरा आता निघालस तर ये हा पण ऐक येऊच्या आधी जावई बापूंका फोन कर ते काळजी करत बसले असतले त्यांच्या पण जीवा गोर आणि असं माझ्या पण जीवा गोर हा थोडा वेळ थांबलीस ना आई हात जोडते मला खरंच नका थांबवत बरोबर आहे तुझं बापाच्या काळजीने तुला चैन नाही पडत आहे जीवाला माझी इच्छा आहे की तू आता ते नेसावं मला बघायचं होतं कसं दिसतं ते हॅलो
हॅलो आनंदी, बाई येतस ना? या बघ तुझ्यासाठी ना टग्यानं आणल्यात ते लाडू राखून ठेवतोय. ये हो माझे बाय. हा आबा मी नाही येते, घराकडे जाते. हा हॅलो हॅलो. दादा दादा बस थांबवा. दादा बस थांबवा. हो हो, पुढे 5 मिनिटं वॉशरूम साठी गाडी थांबणार आहे. नाही नाही तसं नाही, मला माझ्या घरी जायचं. बस थांबवा. काय बघता काय तुम्ही? मी सांगते ना बस थांबवा. बाजूला घ्या बरं बस. मला आत्ताच्या आत्ता खाली उतरायचं. बस थांबवा तुम्ही. काय एक एक माणसं असतात. इथे आल्यावर लक्षात आलं की घरी काहीतरी विसरलंय म्हणून. अरे रेंजच नाही. काही शहानिशा न करता घरातून बाहेर पडण्याची खूप मोठी चूक केली आहे मी. आता यांना कसं सांगू? काय करू मी? घरी परत येते म्हटलं तर मी कुठे थांबली हे पण सांगता नाही येणार मला. आणि इथे उतरले ना ते पण चुकलंच माझं. काय मूर्खपणा करतेय मी. पुढे जाऊन एखाद्या गावाजवळ किंवा स्टॉपजवळ तरी उतरायला हवं होतं. रिक्षा दादा, रिक्षा रिक्षा. जायचंय कुठं? बस मधून उतरले, तिथे होती. अहो मोठ्यानं बोला, आवाज येत नाही. ठाण्याला जायचं. ठाणे. ठाणे मुंबईचा? हा. अहो उभा कुठं सांगता कुठं जायचं? काय तुम्ही? काय झालं? अहो 3-3.5 तास लागतील जायला. की बाय माझा एवढा वेळ? मग इकडे यायला नाही लागला का वेळ? अहो हे काय इमान आहे का काय? स्टार्ट केलं की डायरेक्ट तिकडे लँड. बरं मी बसते रिक्षात. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत सोडा, नंतर दुसरी रिक्षा पकडते. हा बसा. 1000 रुपये होतील. 1000? आता बसला दिले मी ठाण्याहून नांदिवलीला जायला. दादा 1000 रुपये खूप होता, कमी करा बरं जरा. नाही नाही जमणार नाही. एक तर एवढ्या रात्री तिकडे ठाण्याला जाणार, तिथून पुन्हा परत येणार. जमणार नाही. तुम्ही दुसरा बघा. दुसरं बघा? बाई माणसाला असं एकटीला सोडून जाणार तुम्ही? जा, दुसरी रिक्षा बघते मी. बरं बरं बघा बघा. दादा मीटरने जाऊया. जेवढे होतील तेवढे देईन मी. आता तुम्ही एवढं अडून राहिलं तर ठीक आहे. चला बसा. खूप उपकार झाले तुमचे. हा बोल की. का म्हणते? नाही ना भाडं भेटलं. भाडं ठाणा मुंबई काढला. काय म्हणते? जेवली का नाही तू? का नाही जेवली? आता काय तुझ्या घरी येऊन तुझ्या आईबापा समोर भरू काय तुला तोंडात घास? तुम्ही सावकाश चालवा बरं जरा. हो मॅडम, अहो ठाण्याहून रिटर्न यायचंय. हा बोला.
नाही नाही तुला नाही ग, तुला नाही. हा ए मॅडम बसली ना तिच्याशी बोलतोय. घेतलं का नाही जेवायला? हा नाही 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 तू अगोदर जेव आणि त्याच्यानंतर मी फोन ठेवील. नाही नाही ठेवणार नाही. हा घे जेवायला. घेतलं का? हा काय वांग्याची भाजी आहे का? हा आकार आकार घे. हा घे का अगोदर तुझ्या होटात आणि मग माझ्या पोटात. हा तू जेवल्याशिवाय जमत नाही आपल्याला. दादा आपण रस्ता चुकलोय का? नाही दुसऱ्या दिशेला जायचं होतं, आपण दुसऱ्या दिशेला आलोय. हो मॅडम बरोबर चाललंय ना. पोचवतो ना तुम्हाला ठाण्याला. नाही मला वाटतं आपण उलट दिशेने आलोय. नाही मॅडम बरोबर चाललोय. हा रस्ता पण तिकडच चाललाय आणि तुम्हीच जर मला रस्ता सांगत असताल ना तुम्ही रिक्षा चालवा. आधी हळू बोला बरं तुम्ही. काय म्हंटली? अगं तुला नाही का? हे मॅडम बसली ना. हा मॅडमशी बोलतोय. हा जेवली का? जेवली का नाही? हळू जरा हळू चालवा. हा जपून बसा. काहीच कळत नाहीये. यांना तरी कळवतंय. रेंजच नाहीये दादा. हा फुल रेंज आपल्याला. गावाकडचं कार्ड आहे आपलं. हा रस्ता वेगळा दिसतोय मला. हो मॅडम बरोबर चाललो ना. काय रे अजूनही नाही लागत आहे का रे फोन? आधी फोन बिझी तरी लागत होता, आता ते सुद्धा नाही, नॉट रिचेबल लागतोय. मला वाटतं मला निघायला हवा. ही कुठपर्यंत पोहोचली आहे बरं? तिकडे गेल्यानंतर कुठल्या गोष्टीची गरज लागली, काही इमर्जन्सी लागली, हिच्याकडे पुरेसे पैसे तरी आहेत का? मला वाटतं मला आताच्या आता कोकणात निघायला हवं तिच्यासाठी. दादा. हो वर्षा. हो चिंगीला व्यवस्थित सांभाळ. हो मी आहे दादा. येतो मी. ऐक ना ऐक, पुन्हा एकदा फोन करून अगं बघ. तेच करतोय ना. ऐक काळजी करू नकोस, मी वाटते तिला फोन करत राहीन आणि तुम्हालाही फोन करून सांगेन. हा राघव काय गरज आहे तिथे जायची? गेली ना ती गावाला. हा तू लगेच तिच्या पाठीमागे चाललायस. अरे राघव आपल्या दोघांना एकांत मिळावं म्हणून मी तिला तिथे पाठवलं आणि तू तिच्याच मागे चाललायस. पण मी पण बघते ना तू कसा जातोय ते. सोडणार नाही अशीच. दादा अजून ओळखीचं काहीच दिसत नाहीये. कुठे नेताय बरं रिक्षा तुम्ही? हो मॅडम बरोबर चाललंय ना. नाही नाही रस्ता हा वेगळा दिसतोय मला. मी सांगते तुम्हाला ऐका माझं. अहो हा समोर जाऊन हवेला लागणार आहे ना रस्ता. रस्ता चुकलोय का आपण? हो दादा हे बघा आपण रस्ता चुकलोय. हो 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 मी सांगते तुम्हाला आपण रस्ता चुकलोय दादा. उतरा. हा उतरा 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 खाली उतरा. इथे कुठे उतरू मी? नको तुमचे ते 1000 रुपये आणि डोक्याला ताप पण नको मला. अहो माणूस की आहे की नाही तुम्हाला? कुठे उतरू बरं मी इथे? उतरा म्हणतोय ना तुम्हाला. उतरा उतरा उतरा. एक तर मेहरबानी करा आणि वरून डोक्याला ताप पण करा. की बाय माझे काय करू मी आता? बरोबर जाते का मी? जेवली का नाही तू? हा अरे जेवली का नाही म्हटलं? नाही 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 तू जेवल्याशिवाय आपण फोन ठेवणार नाही. अजिबात नाही. घे जेवायला घे ना. बरोबर जाते मी. यांना फोन करते. अरे रेंजच नाही. नाही होणार गाडी सुरू. मी सुरू होऊ देणार नाही. बघतेच ना कसा जातो ते. सोडणार नाही अशीच.
बबन ही चावी घे, गाडी का सुरू होत नाही बघ. साहेबांनो तुम्ही कुठे निघालाय? म्हणजे तुला काहीच माहित नाही? नाही. आनंदी गावी जायला निघाली, तिच्या मागे मागे चाललो मी. गावी? टॅक्सी. कुठे जायचं? मी चल सांगतो तुला, चल.